नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। 1 ऑक्टोबर 2025 वार गुरुवार। तर या दिवशी आलेला आहे विजयादशमी दसरा। 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त हा मानला जातो आणि या दिवशी आपल्याला अनेक उपाय आणि सेवा करायच्या असतात। त्यासोबतच या दिवशी अनेक नवीन वस्तूंची देखील खरेदी केली जाते। सोनं खरेदी केलं जातं, वाहन खरेदी केलं जातं, घर खरेदी केलं जातं। अतिशय शुभ आणि महत्त्वाचा हा दिवस आहे। तर या दिवशी आपल्याला आपट्याची 2.5 पाने या एका ठिकाणी ठेवायची आहे। यामुळे दसऱ्याचे संपूर्ण फळ आपल्याला मिळतील। यामुळे सर्व कामांमध्ये यश मिळवून देणारा असा हा उपाय आहे। तर कोणत्याही कामामध्ये कष्टासोबत नशिबाची साथ मिळण्यासाठी दसऱ्याच्या दिवशी अत्यंत प्रभावी हा उपाय करायचा आहे। तर तो कसा आणि कधी करावा, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि खूप प्रभावी दिवस आहे। तर दसरा हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे आणि आपट्याची पानं ज्यामध्ये दैवी शक्ती आकर्षित करण्याची ताकद असते, अशी ही आपट्याची पानं आपण दसऱ्याच्या दिवशी एकमेकांना देत असतो आणि त्यामुळेच या पानांचा खूप प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे। दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानांना अतिशय महत्त्व असतं। तर बघा, दसऱ्याच्या दिवशी प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध केला होता, म्हणजेच वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून आपण हा दिवस साजरा करत असतो। तर या दिवशी आपल्याला आपल्या जीवनातील अडीअडचणी, समस्या, शत्रुबाधापासून मुक्ती मिळवण्यासाठी असे सोपे सोपे उपाय हे करायचे असतात, ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये भरपूर सुख, आनंद, वैभव यांची बरकत मिळवण्यासाठी आपल्याला हे उपाय खूप महत्त्वाचे ठरतात। तर दसऱ्याला आपण सोनं एकमेकांना देतो, म्हणजेच आपट्याची पानं एकमेकांना देत असतो आणि याचाच उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे। तर दिवसभरामध्ये केव्हाही तुम्ही हा उपाय करू शकता। तर आपल्याला आपट्याची 2.5 पानं घ्यायची आहे। तर घरातल्या प्रत्येकाने हा उपाय केला तरीही चालेल। तर जवळपास जर तुमच्या केंद्र असेल किंवा दत्तांचं मंदिर असेल किंवा या जवळपास जे कोणतं मंदिर असेल, तर तिथे आपल्याला आपट्याची पानं ही अर्पण करायची आहे आणि त्यामधीलच आपल्याला 2.5 पानं ही प्रसाद म्हणून घ्यायची आहे आणि हे घेऊन आपल्याला घरी यायचं आहे। तर पानं घेतल्यानंतर आपल्याला स्वामींना प्रार्थना करायची आहे, कुलदेवीला प्रार्थना करायची आहे की हे देवी आई माझ्या घरातल्या सर्वांना निरोगी ठेव, ऐश्वर्य लाभू दे, माझ्या कष्टासोबत नशिबाला साथ दे, घरातल्या सर्वांना त्यांच्या प्रगतीसाठी नेहमी साथ दे, तुझं संरक्षण कवच माझ्या घराभोवती कायम राहू दे, तुझी कृपादृष्टी कायम माझ्यावर राहू दे, ज्या काही वाईट गोष्टी, नकारात्मकता, कोणाचीही वाईट नजर माझ्या घरावर येऊ देऊ नको, अशी मनापासून प्रार्थना देवी आईला करायची आहे। आणि जे 2.5 पानं आहे तर ते आपल्याला घेऊन घरी यायचं आहे। हे 2.5 पानं आणल्यानंतर ते आपल्याला स्वच्छ करायचे आहे आणि देवघरामध्ये ठेवायचे आहे किंवा तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा तुमच्या पर्समध्ये देखील ठेवू शकता आणि कोणत्याही चांगल्या कामाला जाताना तुम्ही हे सोबत घेऊन जाऊ शकता। खूप महत्त्वाचं आहे। तर या पानाला हा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि सकाळी लवकर आपल्याला या दिवशी उठायचं आहे, उंबरठ्याची पूजा करायची आहे, घर स्वच्छ करायचं आहे, मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे, मुख्य दरवाजाला आंब्यांच्या पानाचं आणि झेंडूच्या फुलांचं तोरण लावायचं आहे। त्यासोबतच आपलं देवघर स्वच्छ करायचं आहे, देवांना अंघोळ घालायची आहे। तर या दिवशी बरेचसे लोक सोनं, वाहन खरेदी करत असतात आणि कोणत्याही शुभ कामाला या दिवसापासून तुम्ही सुरुवात करू शकता। अतिशय शुभ दिवस आहे हा। त्यामुळे या दिवशी तुम्ही कोणत्याही छोट्या मोठ्या व्यवसायाला सुरुवात करू शकता, त्यामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळेल। त्यासोबतच या दिवशी घरामध्ये गोमूत्र किंवा गंगाजल देखील तुम्ही शिंपडू शकता। तर या दिवशी तुम्हाला जे काही छोटे मोठे उपाय जमतील तर ते तुम्ही करू शकता। तर यामुळे घरातील जी काही वाईट गोष्टी असतील तर त्या नष्ट होतात, नजरबाधात। तर या गोष्टींचा परिणाम आपल्या घरावर होत नाही आणि त्यामुळेच या दिवशी आपल्याला असे काही छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आवर्जून करायच्या आहे।